आज आम्ही त्या वस्तू विकायला गेलो होतो, पण पण कॅश तिथून पळून गेली आणि माझ्या हातून काहीच विकलं गेलं नाही, म्हणून माझी काहीच कमाई झाली नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी एकटीच तुमची पै पै परत करेन. फक्त मला थोडा वेळ द्या. आई मला माफ करा. आई मला काय वाटतं, झाला तेवढा गोंधळ पुरे झाला ना आता. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी चुकीच्या वागण्याबद्दल माफी मागावीस आणि तू त्या दोघींनाही माफ करावंस आता. आई ऐक ना, एवढी मोठी रक्कम मी कशी जमवायची? सुचव ना काहीतरी. अगं नाही सुचत आहे मला. आई ऐक ना, लग्नात तू मला फक्त भांडी दिली होतीस. 2 तांबे, 2 हंडे, 2 पिंप, 5 वाट्या. नाही, हुंडा द्यायचा राहून गेला ना. नाही नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू मला देतेस का 50,000? नाही, बाकीचे 50,000 मी कॅशला आणायला सांगते ना तिच्या माहेरून. आई ऐक ना, आपली ती जागा होती ना कोल्हापूरची, जी तू विकलीस. हा, त्यातले काही पैसे शिल्लक. हॅलो हॅलो आई, हे आई का ऐकू येतंय का? हॅलो हॅलो. आबा, मला जाम भीती वाटते. आता अभिलाषा वेणींच्या डोक्यात दुसरं काहीतरी खूळ येण्याआधी किंवा कुठली दुसरी कल्पना सुचण्याआधी तुम्ही प्लीज काहीतरी करा. काहीतरी करायला हवंय नक्की, पण काय करायचं ते सुचत नाही ना. काहीतरी केलं पाहिजे आबा, नाहीतर अभिलाषा वहिनी परत काही प्लॅन कर. मी काम करतो, मी तिकडे जातो आणि मी माझ्या मित्राला फोन करतो. आबा, ही मित्रांची बोलायची वेळ आहे का? मी ऐकून घे. मी तिकडे जाऊन बोलायला लागलो की माझा आवाज ऐकून ती अभिलाषा खिडकी जवळ येईल. ती फक्त खिडकी जवळ आली की तू मला इथून खून कर. पुढचं मी करतो काहीतरी. आईचा फोन कट झाला वाटतं. हा, हॅलो प्रभाकर. अरे मी बोलतोय. हा, काय सांगतोस? काय अजून सॉल्व नाही झाला प्रॉब्लेम? हा, नाही, हे बघ, आता मी काय सांगतो ते जरा लक्ष देऊन ऐक. हे बघ, आता आपल्याला पैसे मिळवायचेत की नाही, तुझ्यावरती खूप कठीण प्रसंग आलाय की नाही. हा, आणि आता भांडवल म्हणून तुझ्याकडे खूप कमी पैसे आहेत ना. मग आपल्याला जे सगळ्यात जास्ती चांगलं करता येतं ना ते करावं. माझं ऐकशील? हे बघ, तुझ्या बायकोला अत्यंत चांगले वडे करता येतात. हा, अरे मग तू तिला वडे करायला सांग. आणि हे बघ प्रभाकर, कुठलंही काम लहान किंवा मोठं असं नसतं. ठीक आहे. ऑल द बेस्ट. हा, अच्छा. देवा परमेश्वरा, बरं झालं आबांना त्यांच्या मित्राचा फोन आला. बोलता बोलता मला एक चांगली आयडिया सुचवून गेली. बटाटे वडे. अरे रे, काय चाललंय तुमचं सगळं? कोण आहात तुम्ही आणि हे काय घेऊन आलाय? आई, आम्ही सांगितलं नव्हतं का फोन? आबा. हे तुमचं बिल. मी काळजी करू नका, सामानाचे देण्याइतपत पैसे आहेत माझ्याकडे. नीट मोजून घ्या. हे पोतं जरा स्वयंपाकघरात घेऊन जाता का? जातो. हळू.
निशा, पहाट होत आली तरी अजून अभिलाषा झोपली नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे. नाही नाही, आता आपणही तिच्या बरोबर जागे आहोत ना, मग आपल्याला ती काय करते हे कळल्याशिवाय काय राहणार आहे. गायत्री, बघतेस ना माझी सून किती मेहनत घेते ते. मेहनत तर त्या नेहमीच करतात, पण आज योग्य पद्धतीने करतायत हे महत्वाचं आहे. बघूया आता पुढे काय होतं ते. हं? हो बाबा, ही वहिनीची सगळी मेहनत बघून मला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? आता ती एवढे मोठे बटाटे वडे करतीये, हे संपले नाही तर मग काय, मला ते विकेपर्यंत दारोदारी सोबत हिंडावं लागेल ना त्यांच्या, हो की नाही. अरे ते संपले नाही तर पुढचे 6 दिवस आपल्याला वडे खायला लागतील नुसते. अहो बाबा, ऋषी, असं बोलून तू मला टेन्शन देऊ नकोस रे. वा अभिलाषा वा, काय खमंग वास सुटलाय. मी काय म्हणते, एक वडा खाऊन बघावा का? नाही नको अभिलाषा, असं नको, आवरटपणा करू नकोस. नाही पण मी काय म्हणते, जर तू वडा खाऊन बघितला नाहीस तर तुला कळणार कसं की वडा कसा झालाय ते. नाहीतर लोक हे वडे खातील आणि तुला त्यांच्या हातच्या शिव्या ऐकाव्या लागतील. त्या वडा खाऊन पाहायलाच हवा. अभिलाषा, काय सुगरण आहेस ग तू. काय मस्त वडे बनवलेस. वडे खावी तर तुझ्याच हातचे. छान छान छान. पहिल्यांदा का होईना पण आबांचा ऐकून तू हा निर्णय घेतला ना, योग्य निर्णय घेतला बरं का. अभिलाषा, तू बडबड करत काय बसलीयस. हा, समजा आता हे गरमागरम वडे मी विकले तर मला किती मिळतील? अंदाजे 500 रुपये. 500 रुपये बर. त्यानंतर पुन्हा एकदा तू तळणार, पुन्हा एकदा विकणार, मग तुला मिळतील 200 रुपये. 500 आणि 200 700. त्यानंतर मग 15 मिनिटांनी पुन्हा तू वडे तळणार, विकणार, 800, मग 900, मग 1000. म्हणजे मला वाटतं दुपारपर्यंत 1000 रुपये मिळतील तुला. 1000 रुपये. छान छान छान. मग आराम, मग 1 तास आराम करायचा. नाही अभिलाषा, आराम गरजेचा आहे आणि ग्राहकांनाही सवय लागायला हवी ना. 1 तास दुकान बंद. अभिलाषा, तू बोलत काय बसलीयस? लोक यायची वेळ झाली नाही का? लोकांना कसं कळणार की तुझे वडे तयार झालेत ते? लोकांना बोलवू का? बोलवते. गरमागरम वडे तयार झालेत बरं का. अहो अहो नाही, काय अहो बोलते मी. अहो दादा, असं तर कोणीच ऐकणार नाही. हा ते फेरीवाले नाही का हाक मारत, वडा 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 वडापाव वडापाव. ऐकतात लोक, ऐकतात. वडापाव वडापाव, झकास कंपनीचा झकास वडापाव. वडा 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 वडा, 1 वडापाव 10 रुपयाला. वडा 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 वडा. शी बाबा, पैसे जमवायला डबा लहान पडू नये म्हणून मोठा डबा घेऊन आले होते, पण काय उपयोग, साधी बोनीही झाली नाही. तेव्हा परमेश्वरा, काय आता ओरडून ओरडून घसाही बसण्याची वेळ आली आहे, पण कोणी साधा वड्याचा भावही विचारायला आला नाही. अभिलाषा, आता काय करणार आहेस तू? काय करणार आहेस परमेश्वरा? अभिलाषा, तुला असं हार मानून चालणार नाही. कसं आहे ना, तुझे हे वडे बनवलेस ना ते उत्तम आहे. ती छान चव आहे, पण अभिलाषा लोकांना कशी ही चव कळणार? त्यासाठी तुला काहीतरी करावं लागणार. काय करावं लागणार? अभिलाषा, तशी तू सर्व गुण संपन्न आहेस. आईच्या कृपेने तू जशी छान वडे बनवतेस, गुरूंच्या कृपेने तू गातेसही. तू गात का नाही? म्हणजे तुझं गाणं ऐकून लोक वडापाव खायला येतील, वडापाव खातील आणि मग तुला पैसे देतील. वडापाववर गाणं फुकट.
आयडिया अभिलाषा, मस्त मस्त मस्त. कुठलं गाणं गाऊ? कुठलं? देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी. विघ्नेश, अरे इकडे दे ना मला ते दुर्बीण. दादा मला माहितीये वहिनी तिकडे. अरे पण कॅश तिकडे पोहोचली तर मला कळायला नको का? अरे इथून तुला कॅश? आबा काय बोलतोय, याला कळतंय का काही? दे ना जरा दुर्बीण. आबा हो सांगा ना त्याला काहीतरी. विघ्नेश, ये. आबा हं? डोक्यावर छप्पर वगैरे घेतलाय का काही? बघा ना जरा. डोक्यावर कावळा बसलाय एक वरती. हो आबा झाडावर काय? बघ इकडे द्या, इकडे द्या. बिचारी काय अवस्था झाली आहे तिची. भूक लागलेली दिसते. अभिलाषा, ए अभिलाषा, एखादा वडा खा, हरकत नाही. हा तुम्ही तिघ इथं काय करताय? अरे वाजली किती? ऑफिसला जा ना. आबा मी त्या गोखलेंना फोन केला होता. ते म्हणाले की आजचं काम सगळं मी पाहून घेतो, तुम्हाला याची काही गरज नाही. अरे जर तिकडे काही झालं ना तर आपल्याला अशी वडापावची गाडी लावायला लागेल. चला निघा निघा निघा, चला. जा रे विघ्नेश ऋषी, चला निघा. नाही तू पण ऑफिसवर चल रे. चल. अभिलाषाच्या हाताला चव तर चांगली आहे, मग वडे घ्यायला कुणीच काही येत नाहीये. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाचा उघडदार दे. साहेब, साहेब अगदी देवासारखे आलात तुम्ही. किती वडापाव देऊ? थांबा मी तुम्हाला देतेच. तुम्हाला आवडेल बघा, घरची चटणी आहे. कसा झालाय वडा? चटणी मस्त आहे ना? देऊ का अजून? ही घरची चटणी आहे बरं का, घरी बनवली आहे मी स्वतः. साहेब 60 रुपये झाले. कसले 60 रुपये? हो तुम्ही आता वडापाव खाल्लेत ना त्याचे. ओ बाई, आम्ही वडापाव खायला आलो नव्हतो. आम्ही फक्त एवढं सांगायला आलो होतो, पुन्हा जर असं बेसुरं गाणं रस्त्यावर गायलत ना तर या बाकड्या साईड उचलून आतमध्ये टाकू. कळलं का? आपल्या बीट मध्ये अजिबात गोंगाट नाही पाहिजे. एकदम शांत धंदा करायचा, गपचूप. कळलं का? हा चल रे. काय देवा परमेश्वरा, आता काय करू? 60 रुपये तर गेले. आबा प्लीज थोडस काहीतरी खाऊन घ्या ना. बरं झालं तुम्ही आलात. आबाईंना तुम्हीच समजावा आता. का? काय झालं? अरे तुम्ही गेल्यापासून ते इथेच उभे आहेत. काहीही खाल्लेलं नाही, काही प्यायलेलं नाही. ती कधीपासून सांगते काहीतरी खा, ऐकतच नाहीयेत. आई, हेच आम्ही तुझ्या बाबतीतही बोलू शकतो. मीरा, मीरा, आबा काय तिच्या एकटीसाठी तुम्ही तिघे स्वतःचे हाल का करून घेता? एक्झॅक्टली. बघा आई, आबा, तुमच्या दोघांचंही वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आता खाली चला आणि आपण खाऊन घेऊया. चला चला. या सगळ्याला मी जबाबदार आहे. ही वडापावची आयडिया मी तिच्या डोक्यामध्ये भरवली होती. या सगळ्याला मी एकटा जबाबदार आहे.
नाही मला तिला काहीतरी मदत करायलाच पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिला काय मदत करणार आहात विनायक? मी काय मदत करणार मला माहित नाही, पण सकाळपासून तिची अवस्था काय बघतेस ना तू गायत्री. हे बघ गायत्री, तिनं मेहनतीमध्ये अजिबात कुठेही काहीही कमी केलेलं नाहीये. फक्त तिचं नशीब तिला साथ देत नाही. नाही, मला तिला काहीतरी मदत करायलाच हवी. तुझी काही हरकत नाहीये ना ग? विनायक, आपण ज्या उद्देशाने तिला शिक्षा केलीये तो उद्देश लक्षात ठेवून जर तुम्ही तिला मदत करत असाल तर म्हणजे काहीच हरकत नाही. अजून वडे संपले नाही, गर्दीही कमी झाली. आता आजच्या दिवसात अभिलाषा तू फक्त 30 रुपये कमवलेस. असेच जर 30 रुपये तू रोज कमवलेस तर 1 लाख रुपये कधी जमणार? तेव्हा परमेश्वरा, मला वाटतं अभिलाषा त्या वडापावचा धंदा बंद कर. अहो ताई, मला गरमागरम 200 वडापाव हवे आहेत. तुम्ही देऊ शकाल का? किती किती म्हणाला तुम्ही? 200. तेही आता ताबडतोब हवे आहेत. ताबडतोब? तुम्ही देत असाल तर सांगा, नाही तर मला दुसरीकडे जायला. नाही, थांबा, मी देते ना तुम्हाला 200 वडापाव. 200 म्हणजे 10 वडापावचे 100 रुपये, 100 वडापावचे 1000, मग 1000 200 2000. अभिलाषा मी देते तुम्हाला. थोड्या वेळ थांबा हा, मी पटकन देते तुम्हाला गरमागरम वडापाव. प्लीज. नमस्कार, बोला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 200 वडापावची ऑर्डर तुमच्या सुनेला दिली आहे. माझ्याकडून पैसे घेऊन जा तुम्ही. हो हो. अच्छा. झाले. किती झाले? किती? 2000. हे 2000 रुपये. सासूबाई नमो नमः.